नमस्कार, मी अलका. स्वागत आहे तुमचं अलकाराव किचनमध्ये. आज आपण बनवतो केक. खूप सोप्या पद्धतीने बनवूया. खूप कमी साहित्यामध्ये बनतो हा केक. तर चला सुरू करूया. त्यासाठी मी इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि तो मिक्सरमधून थोडा फिरवून घेतला. ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने मी अर्धी वाटी साखर घेतली. ती पण मिक्सरमधून फिरवून घेते. हे बघा, साखर आणि रवा दोन्ही मी मिक्सरमधून फिरवून घेतला. आता त्यामध्ये मी 4 चमच तेल घालते. आणि अर्धी वाटी दही आहे. आणि अर्धी वाटी दूध आहे. त्यामध्ये ही कोको पावडर आहे, 2 मोठे चम्मच घेतले. आणि हे एकदा मिक्सरमधून फिरवून घेऊया. हे बघा, असं आपलं मिश्रण झालं. आता मी काढून घेते एका बॉलमध्ये. आपण एक कढई ठेवूया आता गॅसवर. प्रीहीट होण्यासाठी ठेवायची आहे कढई. त्यावर अशी कढई एक ठेवली आणि झाकून आपण 10 मिनिटासाठी कढई ठेवणार आहोत. आणि आपलं बॅटर पण 10 मिनिटासाठी ठेवणार आहोत, कारण त्यामध्ये आपण रवा घातलेला आहे. ते बघा, 10 मिनिट झाले. आता व्यवस्थित मिक्स करून घेते. हा व्हॅनिला इसेन्स अर्धा चम्मच घेते. इनो घालूया 1 पॅकेट. अर्धा चम्मच दूध घालते त्यावर आणि मिक्स करून घेऊया. एकाच डायरेक्शन मध्ये फिरून घ्यायचंय. आता एक कुकरचा डबा आहे, त्याच्यामध्ये मी बटर पेपर घालून घेतलेला आहे. त्यावर हे बॅटर टाकते. थोडंसं टॅप करायचं. त्यावर थोडे ड्रायफ्रूट टाकूया. पिस्त्याचे काप टाकू. आणि कढईमध्ये ठेवून हे 40 मिनिटासाठी बेक व्हायला ठेवू आपण. 35 ते 40 मिनिट लागतात याला बेक व्हायला. बघू आता 40 मिनिट झालेले आहेत. बघा, छान झालेला आहे केक. चेक करू आपण. बघा, क्लीन निघाले आपले, म्हणून ते बेक झालेलं आहे व्यवस्थित. काढून घेते आता. आणि 10 मिनिटासाठी आपण थंड होण्यासाठी ठेवूया. 10 मिनिटानंतर बघा, खूप छान निघालेला आहे. बटर पेपर काढून घेऊ. बघा किती छान झालेला आहे केक. खूप सोप्या पद्धतीने हा केक आहे.
कमी साहित्यामध्ये नक्की करून बघा. क्रिसमससाठी खूप छान आहे हा केक. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.